हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आज मी गेले होते टेलरकडे बिकॉज ही साडी आली होती मला. मी ऑर्डर केलेली बरेच दिवस, पण ती आली मला तीन ते 4 दिवसानंतर. आणि मला याचा ब्लाऊज अर्जंट शिवून घ्यायचा होता बिकॉज एक फंक्शन होतं, फॅमिली फंक्शन संडेला. त्याच्यासाठी मला ते वेअर करायचं होतं आणि थोडंसं कॉम्प्लिकेट होतं, म्हणून मी त्या टेलरला नीट समजावून सांगत होते. सो ते केलं आणि मी गेले घरी, कारण मला म्हणायचं होतं फिश. सो रावस आणला होता, तो रावस मी फ्राय केला आणि पापलेटचा केला रस्सा. कारण झाला आहे श्रावण सुरू आणि श्रावणात मी खूप मच्छी खाते बिकॉज ती स्वस्त असते ऑफकोर्स इतर दिवसांपेक्षा, कारण लोक कमी खातात. सो संडेला होता, मॉर्निंगला संडेला गेलो बाहेर. आणि पोरींचा दिवस असतो त्या दिवशी. जर कुठे जायचं नसेल तर आम्ही त्यांना फिरायला घेऊन जातो. तर आम्ही गेलो बीचवर, मस्ती केली. हे असे व्हिडिओज क्लिक केले बिकॉज ह्या दोघींना अशी मस्ती करायला खूप आवडते, कारण आमचा टाईम ॲक्च्युली ह्यांना खरंच कमी मिळतो. सो संडे त्यांच्यासाठीच असतो. आणि मग हे बघा हवेमध्ये कशा एन्जॉय करतायत मस्त. आणि यांना जर कम्फर्टेबल क्लोथ्स असतील तर बस. यांना असं जीन्स वगैरे घातलं ना, मग त्या दोघींनाही अजिबात आवडत नाही. सो यांना छान असे कम्फर्टेबल फ्रॉक्स घातले आणि आम्ही आलो बीचवर. आता यांना गाडीमध्ये बसायचं होतं, पण तिला आठवलं की आपल्याकडे गाडी आहे, पण गाडीला चार्जिंगच नव्हती, तर आम्ही ती आणलीही नव्हती. तर मग थोडा वेळ एन्जॉय केलं, मस्त केलं. वातावरण खूप भारी झालेलं, ना पाऊस होता ना ऊन होतं, पण मस्त क्लायमेट होतं. सो आम्ही थोडा वेळ इथे एन्जॉय केलो. पण नंतर ना ह्या दोघीजणी लागल्या मातीमध्ये खेळायला आणि आम्हाला जायचं होतं जेवणासाठी. आणि मग जर कपडे खराब झाले असं तर त्यांना घेऊन नसतं जाता आलं, म्हणून त्यांना लगेच आम्ही निघालो आणि गेलो आमच्या इथे असणाऱ्या जोरको रेस्टॉरंटला. खूप छान असतं तिकडे, टेस्ट नक्की जाऊन बघा आणि रिजनेबल रेट्स आहेत. सो आम्हाला तिकडची टेस्ट खूप आवडते. तर छान असा पिझ्झा ऑर्डर केला, थोडेसे मॉकटेल्स घेतले, कोल्ड कॉफी घेतली बिकॉज आदू आम्हाला खूप आवडते. आणि मग बर्गर घेतला. आणि चीज एवढं हे होत होतं ना, तिला एवढं आवडत होतं, तर ती खूप आवडीने ते खात होती. आणि मी तिचा व्हिडिओ क्लिक करत होते आणि मला असं थोडंसं चमच्यावर दिलं होतं, जे मी आदूला बरवत होते, कारण ते खूप गरम होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.